मूर्तिजापुरात पोलीस चकमकीत एक आतंकवादी ठार तर एकाला पकडले जिवंत। मूर्तिजापूर पोलिसांची बस स्थानकावर मॉक ड्रिल, पोलिसांनी केली रंगीत तालीम, एक दहशतवादी ठार। अकोल्यासह मूर्तिजापूर पोलिसांचाही सहभाग। मूर्तिजापूर बसस्थानकात 2 आतंकवाद्यांनी 2 प्रवाशांना ओलीस ठेवले असल्याची माहिती शहर पोलीस स्टेशनला मिळताच ठाणेदार अजित जाधव यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे यांना माहिती दिली। घटनेची दखल घेत अकोला व शहर ग्रामीण माना पोलीस स्टेशन येथून अतिरिक्त पोलीस कुमक बोलावून अतिरेक्यांना घेराव घालून त्यांच्याशी वाटाघाटी करून आत्मसमर्पण करण्याची संधी दिली, परंतु त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद न आल्याने इतर दहशतवाद्यांना सोडून देण्याची अट त्यांनी पोलिसांना घातली। इतर दहशतवाद्यांना सोडणे शक्य नसल्याने पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक अतिरेकी ठार झाला तर एकाला जिवंत पकडण्यात पोलिसांना यश आले। जिवंत पकडलेल्या दहशतवाद्यांना ताब्यात घेऊन ओलीस असलेल्या 2 प्रवाशांची सुटका केल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली। प्रतिनिधी श्याम वाळस्कर, सत्यलढा न्यूज, मूर्तिजापूर। भैया 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 उधर का ओम नमः शिवाय। शहरांच्या ताब्यात दिलं, पुस्तकांना दवाखान्यात पाठवलं, पोलिसांना दवाखान्यात मॉकटेल टाकून घ्या शब्द शेवटी। चलो
मागवलो. आज मूर्तिजापूर शहरच्या बसस्टँडमध्ये 2 अतिरेकी घुसून त्यांनी 2 जणांना अपहरण करून ठेवलेलं होतं अशी माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे आपण सर्व पोलीस स्टेशनचा स्टाफ बोलवला. अकोला येथून RCP आणि QRT बोलवली आणि त्यांच्याशी वाटाघाटी करण्यासाठी आपले मूर्तिजापूर शहरचे पोलीस स्टेशनचे PI यांना पाठवलं. परंतु त्या वाटाघाटी काही मान्य झाल्या नाहीत, कारण त्यांचं म्हणणं होतं की आमच्या बाकी अतिरेक्यांना सोडवा. तर ते सोडणं योग्य नसल्यामुळे त्या वाटाघाटी आपण मान्य केल्या नाहीत आणि त्यांच्यावर अटॅकची कारवाई केली. त्या अटॅकमध्ये 1 अतिरेकी ठार मारला, एकाला जिवंत पकडलं आणि दोन्ही त्या अपहरण झालेल्या दोन्ही यांची सुटका केली. अपहरण जो मरण पावला त्याला आपण सरकारी हॉस्पिटल मूर्तिजापूर शहरचं तिथे पाठवलेलं आहे आणि ज्याला जिवंत पकडलं त्याला पोलीस स्टेशनला पुढच्या कारवाईसाठी पाठवलेलं आहे. अशा प्रकारे आजची कारवाई करण्यात आली. संपादक सतीश देशमुख 9970321817